आपण सगळे गडकरींचे फॅन तर आहोतच आणि त्यामुळे आपल्याला जेव्हा हे फ्यूल कॅप उघडतो तेव्हा दिसतात दोन झाकणं. एक आहे तुमचं रेग्युलर डिझेलसाठी आणि दुसरं हे जे निळ्या रंगाचं कॅप आहे ते गेस करा, ॲड ब्लूसाठी. ॲड ब्लू हा एक असा प्रकार आहे जो हल्लीच्या कॅटलिटिक कन्व्हर्टर्समध्ये लागतो. एक फिल्टर असतो जो डिझेलचे एमिशन्स जे आहेत ते ट्रॅप करतो आणि ते ट्रॅप केल्यानंतर त्याचे जे एमिशन्स जायला पाहिजेत हवेमध्ये ते जात नाहीत आणि त्यामुळे प्रदूषण थोडंसं कमी होतं. पण मजा अशी आहे की या डिझेल पार्टिक्युलेट फ्युटर किंवा DPF मुळे ते चोक होण्याचे चान्सेस जास्त असतात जेव्हा तुम्ही सिटीमध्ये गाडी खूप जास्त चालवता. बऱ्याच वेळेला असं झालेलं आहे की सिटीमध्ये साधारणपणे 2 आठवडे कंटिन्युअसली गाडी चालवल्यामुळे कमी रेव्हमुळे तो जो फिल्टर आहे तो चोक होतो. सो टिपिकली समजा तुम्ही 60, 70, 80 किंवा त्याच्या वरच्या स्पीडला कंटिन्युअसली राहत असाल तर तो जो तुमचा फिल्टर आहे तो अनक्लॉग होतो, त्याच्यामुळे तुमची गाडी परत श्वास घ्यायला चालू होते. पण समजा चुकून माकून तुमचा डिझेल पार्टिक्युलेट फिल्टर DPF चोक झालाच तर तुम्हाला गाडी एक वॉर्निंग साईन देते आणि गाडी लिटरली तुमचा RPM जो आहे तो क्लॉक करून 1,500 पेक्षा कमी RPM ला तुमची गाडी जाते. तुम्हाला साईडला लावायला लागते आणि एक रिजन मोड मध्ये जायला लागतं. त्याच्यामध्ये गाडी 15-20 मिनिटासाठी 2000 RPM पर्यंत स्वतःला रेव्ह करून ठेवते. ही जी प्रोसेस आहे ती तुम्ही बंद करू शकत नाही. समजा तुम्ही सिटीमध्ये गाडी वापरत असाल तर आय वुड ऑलवेज सजेस्ट की तुम्ही पेट्रोल गाडी घ्या किंवा ऑनेस्टली सिटीमध्ये वापरत असाल तर ही गाडी का घेताय, एवढी मोठी आहे की ही मॅन्युव्हरेबिलिटीला प्रचंड त्रास होतो सिटीमध्ये. सो लॉंग जर्नीजसाठी किंवा फार्मसह तुम्ही जात असाल तर नक्कीच डिझेल व्हेरियंट बघा. अदरवाईज पेट्रोल व्हेरियंट हा तुमच्यासाठी जास्त उपयोगीचा आहे.